आधीच दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पिरेवाडी हे एक छोटंसं खेडेगाव पाथर्डी तालुक्यापासून फक्त 17 किलोमीटर अंतरावर असणारं. 4 वर्षापूर्वी जिल्ह्यातील इतर अनेक गावातील लोक हेच पाण्याचे हाल अनुभवत असताना पिरेवाडीनं मात्र एक सुखद बदल अनुभवला. कसा झाला हा बदल? कुठून आलं हे पाणी? कसा सुटला पाण्याचा प्रश्न? ही गोष्ट आहे पिरेवाडीतील लोकांची, संघटितपणे एकत्र येऊन केलेल्या कामाची, ज्यामुळे त्यांचे आजचे आयुष्यच बदलून गेले आहे. मुळातच पिरेवाडी हे गाव दुष्काळग्रस्त परिसरात येत असल्यामुळे गावात पाण्याची टंचाई होतीच. त्यामुळे गावात शेतीचा व्यवसाय करणं कोणाला शक्य नव्हतं. पण माणसाच्या दैनंदिन गरजा थोड्याच थांबतात आणि त्याच पूर्ण करण्यासाठी गावकरी, मग ते स्वतःची जमीन असो किंवा नसो, आजूबाजूच्या गावात जाऊन मिळेल तो कामधंदा करत असत. परंतु त्यात त्यांना पुरेसा रोजगारही मिळत नसे. या सर्व परिस्थितीचं अवलोकन केल्यानंतर वॉटर या संस्थेला या परिसरात काम करणं आव्हानात्मक वाटलं आणि त्यांनी पिरेवाडी या गावात पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबवण्याचं नक्की केलं. हे पिरेवाडी जे गाव आहे ते पाथर्डी तालुक्यापासून 17 किलोमीटर अंतरावर आहे. ह्या गावाच्याच बाजूला पांगरा बनून गाव आहे. ह्या लोकांना तिथली कल्पना असल्यामुळं ते लोक आपल्या पाथर्डी ऑफिसला आले. त्यानंतर त्यांना ग्रामसभा घेऊन त्यांना कामाची माहिती वगैरे दिली. त्यानंतर कामाला सुरुवात झालेली आहे. प्रथम टेकडीवरून वाहून जाणारं पाणी आणि जमिनीची होणारी धूप थांबवणं गरजेचं होतं. त्यासाठी तेथील भौगोलिक रचना लक्षात घेऊन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाची आखणी केली गेली. अर्थातच या कार्यक्रमाबरोबरच गावाचा सर्वांगीण विकास साधणं हाही हेतू होताच. कार्यक्रमाची आखणी जरी केली गेली तरी गावकऱ्यांसमोर अनेक प्रश्न होते. यासाठी गावकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जाणार का? गावकऱ्यांना पैसे खर्च करावे लागतील का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कार्यक्रम यशस्वी होईलच याची काय खात्री? गावातल्या लोकांचे हे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या सभा आयोजित करून त्यांच्या मनातील सर्व शंकांचं निरसन करण्यात आलं. त्यामुळे त्यांची कार्यक्रमाबाबतची भीती दूर झाली. सभेबरोबरच जिथे जिथे असा कार्यक्रम राबवला आहे अशा गावांना प्रत्यक्ष भेटी देण्याचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आणि त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळे आता गावकऱ्यांना कार्यक्रम आवडला होताच आणि तो यशस्वीपणे राबवण्यासाठी सगळ्यांनीच हातभार लावला पाहिजे हे देखील पटलं होतं. त्यानंतर वॉटर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांनी चर खणणे, टेकडीवरील उताराच्या ठिकाणी बांधबंदिस्ती करणे यासारखी कामं सुरू केली. त्या पाणलोटच्या गावामध्ये आम्ही प्रथम चर खोदाई केली. नंतर कंट्रोल बर्डिंगचं काम शेतीमध्ये चालू आहे आणि ते व्यवस्थित काम चालू आहे. अशी परिस्थिती. पाणलोट समितीच्या माध्यमातून लोकांना आपण त्यांना श्रमदानाचं महत्त्व पटवून दिलं की हे जे काम चालू आहे हे तुमच्या गावामध्ये चालू आहे, त्याचा फायदा तुम्हाला मिळणार आहे आणि याची रोजंदारी देखील तुम्हाला मिळणार आहे. हळूहळू मग लोकांना जी श्रमदानाची सवय पडत गेली आणि त्यांनी मग 20% श्रमदान पूर्ण केलेलं आहे. नोव्हेंबर 2002 मध्ये कामाला सुरुवात झालेली. तर त्या सुरुवातीला श्रमदान केले आम्ही. त्याच्यानंतर सुरुवात केलेली. आधी डोंगरात केलं माथ्याला. नंतर समजा जसा डोंगर संपला की त्याच्या खाली जमीन, त्या जमिनीत काम केलं. त्या जमिनीतला बांधबंदिस्ती झाली. म्हणजे बांधबंदिस्ती होऊन पहिले बांध होते तर आता बांध टाकून घेतले. त्या जमिनीतलं त्याच्यातच पाणी जिरतं. त्याच्यामुळे पिकाचा फायदा होतो. 2 महिन्यानंतर समजा आमच्याकडे पाणी पहिल्यांदा जमीन हलकी असल्यामुळे जमीन तेव्हाच ताव यायची. आता हिरवळ राहते जमीन ह्या पाण्यामुळं.
असा फरक आजपर्यंत जाणवला आम्हाला. 258 हेक्टर क्षेत्र पुरं केलेलं आहे. CCT खोदणे, त्याच्यानंतर समचर व्याट खोदणे, त्याच्यानं बांधबंदिस्ती करणे हे कामं करून त्याच्यानंतर मेमध्ये CCT बुजवणी केली. जूनमध्ये त्याचे झाडं लावणी केलेली आहे. CCT बुजून घेतल्यानंतर पुढे आम्ही झाडं वगैरे लावल्यानंतर आमची शेतामध्ये बाजरी मूग वगैरे पेरल्यानंतर पुढं मग आम्हाला कामं राहणार नाही शेतीमध्ये बाजरी पिरून झाल्यानंतर. मग आम्ही राहिलेलं जे पडीक रान आहे आमचं त्याच्यामध्ये परत CCT खोदायला सुरू करू. म्हणजे आम्हाला रोजगारही मिळेल आणि इकडे शेतीमध्ये धान्य उगेल. बांधबंदिस्ती केल्यामुळे आता जमीन दिसायला पण व्यवस्थित दिसायला लागली आणि त्याच्यामध्ये आम्ही गुरंढोरं काही जाऊ देत नाहीत आणि पाणी अडवण्यासाठी त्याच्या खूप मोठी मदत झाली. पाणी अडवलं जातं किंवा जमीन आमची अशी एकदम चढ उताराची होती ती नाला बंदिस्ती केल्यामुळे त्याला लेवल आली. मागच्या वर्षी जर त्या शेतीमध्ये तुलना केली तर ती शेती अशी पडीक होती, बांध नव्हती. आलेलं पाण्याने ती माती वाहून जात होती. आता आम्ही त्या जागेवर कंट्रोल बेडिंग केल्यामुळं ज्या जमिनीमध्ये माती आहे, पोत आहे, ती जागेवरच राहणार आणि व्यवस्थित जमीन दिसते. त्याचा परिणाम असा दिसून आला की आपलं त्या जे प्लांटेशन मागच्या वर्षीमध्ये ते तर त्याचे कमी पाऊस असून सुद्धा थोडंफार हिरवगार किंवा पालवी वगैरे फुटलेली आहे त्यांना झाडांना. पावसाचं प्रमाण कमी असून सुद्धा बाजरी त्या प्रमाणात चांगली झाली. म्हणजे जर समजा पाणलोट क्षेत्र जर झालं नसतं तर त्या पिकाला त्याचा वाव मिळाला नसता. त्यातून पर्यायाने आम्हाला अजिबात बाजरी झाली नसती. परंतु पाणलोट क्षेत्राचं काम झाल्यामुळं तेव्हा वलावा कायम टिकून राहिला आणि अपेक्षेप्रमाणे बाजरीचं पीक झालं आम्हाला. त्याचा फार मोठा फायदा झाला. हे पाणी अडवल्यापासून थोडा फरक झाला. फरक झाल्यानंतर आम्ही पहिले 2च पिकं काढायचो, ज्वारी आणि बाजरी हे 2 पिकं राहायची. तर आता आम्ही हे पाणी वाढल्यापासून भाजीपाला लावतो, गव्हाचे पिकं, हरभऱ्याचे पिकं, हे असे रब्बीचे पिकं जी आहेत ना हे वाढल्या गेले. पाण्यापासून फायदा झाला आमचा. गावामध्ये पाणलोट विकास कार्यक्रम राबवण्यासाठी 11 सदस्य असलेल्या पाणलोट समितीची स्थापना केली गेली आणि पाणलोट विकासाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कामांची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली. त्यामुळे गावातील पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचं नियोजन करणं, नियोजित काम गावकऱ्यांकडून करून घेणं आणि ते योग्य पद्धतीनं व्हावं याकरता त्यावर लक्ष ठेवणं ही कामं समिती पाहू लागली. पण या सर्व कामांची नेमकी जबाबदारी वाटणं गरजेचं असल्यामुळे याच समितीला मुख्य समिती ठरवून तिच्या सदस्यांच्या गरजेनुसार आणखी काही उपसमित्या स्थापन केल्या गेल्या. सर्वसाधारणपणे पाणलोट विकास समितीची महिन्यातून 1 बैठक होत असे. त्यामध्ये महिनाभरात झालेल्या कामाचा आढावा घेतला जात असे. तसंच येणाऱ्या अडचणी, झालेला खर्च, पुढील महिन्यात करायची कामं इत्यादी गोष्टींवरही चर्चा होत असे. इतर उपसमित्यांच्या देखील स्वतंत्र बैठका होत असत आणि त्यांची एक निर्णायक बैठक या मुख्य समितीबरोबर होत असे. तसेच सलग 3 पेक्षा जास्त बैठकांना गैरहजर राहणाऱ्या सदस्यांना निलंबित करून त्यांच्या जागी नवीन सदस्यांना घेण्यात येईल. त्यामुळेच पाणलोट कार्यक्रम ठरवल्याप्रमाणे होत राहिला आणि अखेर गावाला त्याचा फायदा झाला. कमिटी स्थापन केली. मग त्या कमिटीमध्ये आम्ही 11 लोकांनी सदस्य म्हणून कमिटी स्थापन झाल्यानंतर त्या कमिटीवर जबाबदारी आली. हे काम कसं करून घ्यायचं, साहेबची काय तक्रार आहे, लोकांची काय तक्रार आहे, कमिटीच्या लोकांनी निवारण करून आपल्या गावामध्ये काम कसं व्यवस्थित चालेल याची जबाबदारी कमिटीवर सोपवली गेली. गरज वाटली त्याची बचत गटाची आणि त्याच्यामुळे गावामध्ये एक चांगलं वातावरण तयार होऊन लोकांची एक युनिटी, एकोपा तयार झाला आणि यात तुमच्या आपल्या कार्यक्रमामुळे सगळे लोक या निमित्ताने एकत्र येऊ लागले. कामधंदे लोकांना मिळाले आणि एक चांगली लोकांमध्ये चांगलं वातावरण लोकांमध्ये तयार झालं. आमच्या कमिटीमध्ये पहिली उपसमिती पगार वाटप उपसमिती आहे, दुसरी चराईबंदीची उपसमिती आहे, तिसरी सुजल म्हणजे पाणी, चांगलं पाणी याची एक समिती आहे, चौथी समिती आरोग्यविषयक समिती आहे. 4 समिती आहेत. आज हे काम चालू असल्यामुळं
आम्हाला पैसे मिळते, त्याच्यातून 10 रुपये आम्ही देखभाल निधीत टाकतो, 10 रुपये बचतमध्ये टाकतो, 10 रुपयाचा बाजार करतो. असं ही वाढती ही चालली ना. पाणलोट समिती आता सक्षम झालेली आहे, कारण 1.5 वर्षाचा काळ निघून गेलेला आहे. आमच्या कमिटीमध्ये प्रत्येक महिन्याला मीटिंग होत असते आणि त्या मीटिंगमध्ये प्रत्येक वेळेस प्रत्येक महिन्याचा विषय निघत असतो की आपल्याला या पुढच्या महिन्यात काय काम करायचं. आपण महिलांचे 8 बचत गट केलेले आहेत, पुरुषांचे देखील 2 बचत गट झालेले आहे आणि म्हणजे महिलांचे बचत गट आहेत त्यांचे आपण ट्रेनिंग पण घेतले आहे. तसेच जी महिलांची संयुक्त समिती असते ती स्थापन करून त्यांचं देखील ट्रेनिंग घेतलेलं आहे. बचत गट हे कल्पनाच कधी म्हणजे व्याख्याच मला माहीत नव्हती. त्याचं आमच्या अशिक्षित लेडीज सुद्धा ते बचत गटाचं म्हणजे चांगलं काम करतात. पाणलोटाचे काम सुरू झाल्यापासूनच आम्ही बचत गट करायला लागलो. अगोदर आमच्याकडे पैसे नव्हते आणि आता आम्ही पाणलोटाचे काम केल्यामुळे आमच्याकडं शिल्लक पैसे पडायला लागले, त्यामुळे आम्ही बचत गट करू लागलो. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे इतरही अनेक सामाजिक परिणाम दिसू लागले आणि गावाच्या सर्वांगीण विकासाचा प्राथमिक हेतू साध्य झाल्याचं संस्थेच्या तसंच गावकऱ्यांच्याही लक्षात येऊ लागलं. यातला महत्वाचा भाग म्हणून महिलांच्या सक्षमीकरणाच्या हेतूनं त्यांचे वेगवेगळे स्वयंसहाय्यता गट निर्माण केले गेले आणि त्यातूनच त्यांना सामूहिक बचतीचं महत्त्व पटू लागलं. पहिलं असं होतं आमचं, म्हणजे पहिले 2 वर्षाच्या आधी मुकदम लोक तर पहिले तेवढे दिले तर पुन्हा काय ओळखीत नव्हते, सगळी तानात ताण राहायची. आता आम्ही ह्या कामाच्या जीव आम्ही कोणता 4 रुपये आम्हाला लोकांकडून घ्यायचे सकट, तर ते पगार देऊ म्हणून तर लोक देतात आम्हाला. बचत गटातून मग आम्हाला जर कर्जच घ्यायची पाळी, लोकांनी मग जर मागायला गेलो तर ते म्हणायचे 4 रुपये शेकड्याने, 5 रुपये शेकड्याने. आता आमच्या बचत गटाच्या याचे आम्ही 3 रुपये शेकड्याच्या प्रमाणे 3 महिन्याने आम्ही पैसे भरित होत नाही. तेवढे आले तर कमी व्हायला पण तेवढे भरित होत नाही. आम्हाला पेरण्या सुरू झाल्या पैसेच भेटणार. मग त्या बायाला बचत गटातल्या बायाला विचारलं आम्ही, आम्हाला 1000 रुपये द्या पेरणीच्या, म्हणजे बियाण्याचं काम आहे आमचं. तर ते म्हणल्या देवा देते बाई, पण 3 महिन्यात पैसे परत फेड करा तुम्ही. म्हणलं 3 महिन्यात मी काही करीन पण तुमचे पैसे काम फेडून टाकीन. तर आम्हाला त्याच्या याच्यावर आम्हाला 6-7 पोते धान्य झालं, म्हणजे त्या बियाण्याच्या याच्यावर असा आमचा फायदा झाला त्याच्या याच्यावर. आम्हाला समजा हे काम नव्हतं, त्याच्या आधी बाजारला जायचं, मग बुधवारी बाजार आहे तर मंगळवारीच प्रश्न पडायचा उद्या आपल्याला बाजारला जायचं भाऊ, तर याचं उद्याचं काय करायचं. तसं आज नाही ना, आज आमचं चालेल आहे. पण तरीही अडथळ्यांशिवाय प्रवास झाला तर तो प्रवास कसला. काही मोजक्याच गावकऱ्यांनी चराईबंदीची अट न पाळल्यामुळे पाणलोट विकास कार्यक्रम जागेवरच ठप्प झाला. सुरुवातीला आपण गावामध्ये ग्रामसभा घेऊन लोकांना श्रमदान, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी हे आपले नियम सांगितले. जे चराईबंदीची जी अट आपण त्यांना टाकली होती सुरुवातीला ती देखील त्यांना जड गेली, म्हणजे आजपर्यंत देखील ती त्यांना थोडी जडच जाते. उन्हाळ्यात जाणारं मोकार सोडायचे, ते सोडले लोकांनी मोकार, मग आपल्या झाडात गेल्यामुळे मग आपले कामाचं बंद केलं काम. जनावरांसाठी लागणारा चारा आणि अन्न शिजवण्यासाठी लागणारं इंधन या गरजा जरी महिलांना जास्त भेडसावणाऱ्या असल्या तरी पाणलोट विकास कार्यक्रम बंद झाल्यानं होणारे तोटेही जास्त होते. ही गोष्ट लक्षात आल्यानं गावातील महिलांनीच पुढाकार घेऊन कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याविषयी वॉटर संस्थेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. ज्यावेळेस आपण चराईबंदीचा प्रॉब्लेम आला होता त्यावेळेस आपण काम बंद ठेवलं होतं. त्यानंतर इथल्या महिला जागरूक झाल्या आणि पाथर्डीला आपल्या ऑफिसला येऊन त्यांनी भेट दिली की चराईबंदीच्या बाबतीत बुवा आम्ही चांगला ठोस निर्णय घेऊ आणि चराईबंदी पाळू. टेम्पोवरून बाया गेलो आणि साहेबला कळकळून सांगितलं की साहेब आमच्या गावात येऊ द्या, काम आहे. लोक कोण जरी चुकलं आम्ही गुरं सांभाळू, आम्ही ते गुरं हाकलून लावू, पण काम चालू राहू द्या. चराईबंदीची कमिटी त्याच्यामध्ये जे 3 लोक आहेत ना, ते लोकांचे जनावर जे प्लांटेशन झाडे लावलेले होते तिथे जाऊ न देणे, त्याच्यानंतर जर गेले चुकून तर हाकून लावणे. तर आपण आपली जनावरं वगैरे सगळ्यांनी सांभाळली पाहिजे. जनावरं आपल्या याच्यात जाऊ द्यायची नाही, आपापली जनावरं आपण सांभाळायची. कुऱ्हाडबंदी आता 100% बंद आहे आणि बंद इथून पुढे चालू करायची. आता आमच्या ग्रामसभेमध्ये आपल्या वॉटरच्या आमचं असं ठरलं की बा समजा आता पुढं चालून चारा लागणार आहे, पावसाचं प्रमाण होतो न होतो, त्याच्यामुळे आम्ही आमच्या सभेमध्ये मीटिंगमध्ये चाऱ्याला सुद्धा नियोजन करून ठेवलेलं आहे. थोडेफार लोक जनावर हुकून चुकून जातातच, त्याच्यामुळे त्यांच्याकडून दंड घ्यायचा आम्ही
हे केलेलं आहे. काही लोक दंड देतात, काही ठिकाणी असं आहे ज्याला समजा दुसरीकडे राहणंच नाही आहे चरायला, असे ते लोक शक्यतो बांधा कोणाला कुठेतरी चारतात थोडंफार. काही ठिकाणी ज्याला भरपूर तिकडे राहणे ते तिकडे चारतात, काही ठिकाणी अजिबात जात नाही. तर आता पावसाळ्यावेळी जनावरांना चारा पुरत नाही, त्यामुळं आम्ही कमिटीने असं ठरवलेलं आहे की प्रत्येक शेतकऱ्याने निदान अर्धा एकर 1 एकर जनावरांचा चारा तयार करायला पाहिजे. तो म्हणजे कडळ असो मका असो, ते बाजरी चाऱ्यावरच तो चारा घ्यायला पाहिजे, असं एक नियोजन झालेलं आहे. थोड्याच दिवसात पाणलोट विकास कार्यक्रमाचे फायदे अनेक मार्गांनी दिसू लागले. त्यामुळे शेतीच्या उत्पादनात तर वाढ झालीच, पण गावकऱ्यांची आर्थिक परिस्थितीही सुधारली, त्यांचं राहणीमान सुधारलं आणि सगळ्यात महत्वाचा परिणाम म्हणजे स्वयंपूर्ण जगणं. कुठल्याही गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आरोग्य आणि शिक्षण विषयक जागृती लोकांच्यात होणं गरजेचं असतं. हाच मुद्दा लक्षात घेऊन वॉटर या संस्थेनं आरोग्य आणि शिक्षण विषयक कार्यक्रमही गावात राबवले. त्यासाठी त्यांनी आरोग्य सेवक नेमले आणि त्यांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणही देण्यात आलं. स्वयंसहाय्यता गट आणि संयुक्त महिला समितीच्या बैठकीमधून महिलांना स्वतःच्या कुटुंबाची काळजी कशी घ्यावी, पिण्याचं पाणी स्वच्छ कसं ठेवावं आणि त्वचा रोग वगैरे गोष्टींबाबत माहिती दिली गेली. तर मुलांना शाळेमधून आरोग्याचं महत्त्व पटवून दिलं गेलं. शाळेतील शिक्षकांनीही या गोष्टीला खूपच चांगला प्रतिसाद दिला. गावात बराच बदल झाला. आमच्या एवढ्या स्वच्छता राहतच नव्हत्या बाया, तर सगळ्या एकमेकीला सांगून शिनी आम्ही पुढं मेळ्याला गेलो म्हणजे मग तिकून आलं म्हणजे बाया महिलाला सांगायचं, हे करायचं. तर चांगलं झालं आमचं गाव जरा. पाणलोट विकास कार्यक्रमाबरोबरच वॉटर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी गावामध्ये गांडूळ खतासारखे प्रकल्प राबवण्यासाठीही गावकऱ्यांना प्रोत्साहन दिलं. अशा प्रकल्पांचं महत्त्व लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनीही त्यांना उत्तम प्रतिसाद दिला. हे गांडूळ खताचा असा फरक आहे की हे गांडूळ खत टाकलेलं कणीस आणि हे बिगर खताचं कणीस हे पांढरं शुभ्र आहे आणि हे मळकट रंगाचं आहे. याचे दाणे भरदार आहेत, याचे पोकळ आहेत, याचं वजन जादा आहे, याचं वजन कमी आहे. तर याचा असा फरक वाटतो की आम्ही हे 2 गोण्या 1 एकरला टाकल्या. त्याला फक्त आम्हाला असा खर्च झाला पहिल्यांदा की गांडूळ घेण्याचा खर्च आणि अंग मेहनत पाणी टाकणं, त्यांचं संरक्षण करणं आणि ते खत आपलं घरचं असलेलं त्याच्यावर काडी कचरा टाकणं, याच्यापासून उत्पन्न वाढलं त्याचं. या उपक्रमांतर्गत पिरेवाडीमध्ये महिलांचा मेळावा आयोजित केला गेला. या मेळाव्याला फक्त पिरेवाडीतीलच नाही तर आसपासच्या नागताळा, मोराळा, लांडकवाडी या गावातील मिळून सुमारे 200हून अधिक महिलांनी आपली हजेरी लावली. तेव्हा अनेक शासकीय आणि निमशासकीय अधिकाऱ्यांनी या महिलांना आरोग्य, कायदेशीर बाबी आणि स्त्रीचे मूलभूत हक्क या विषयांवर मार्गदर्शन केलं. गावामध्ये एक्सपोजरसाठी म्हणा किंवा भेटीसाठी बाहेरची अनेक लोक येऊन गेली, त्याचा देखील गावावर एक चांगला परिणाम झाला. असा म्हणा की लोकांना या कामाबद्दल आणखी आवड निर्माण होत गेली. मिळालेली म्हणजे तर ते आम्ही त्याच्यात पुरली. याच्यापासून असा फायदा होतो, स्वयंपाक करायला लागलो ना आम्ही ते पाणी मनाने तापतं, आपण गार टाकायचं याच्यात ते पाणी इकडं तापतं. याच्यामुळे आम्हाला कामात जायला पण लवकर भेटत. म्हणजे हे म्हणजे तापायची गरजच नाही लागत, ते मनानेच तापत. मग आम्ही 4 माणसाच्या आंघोळ्याचं पाणी
याच्या लोखंडाची एक हे आहे, आणि खाली एक लोखंडे असं एवढ्या साईडचं त्या पाणी जातं ते गार पाणी टाकलं ते गरम पाणी बाहेर येतं ह्या नळी वाटा इकडच्या. गावामध्ये एक चांगलं वातावरण तयार होऊन लोकांची एक युनिटी एकोपा तयार झाला आणि लोकांना रोजगार मिळायला लागला. तेव्हा पण लोकांची जी आडी अडचण होती बाजारची पैशा पाण्याची ही सुटली. आम्ही महिला याच्या अगोदर एकत्र येत नसायचो, परंतु हे काम सुरू झाल्यापासून आम्ही सर्व महिला एकत्र येतो आणि चर्चा करतो. पावसाचं प्रमाण कमी असून सुद्धा बाजरी त्या प्रमाणात चांगली झाली. म्हणजे जर समजा पाणलोट क्षेत्र जर झालं नसतं तर पिकाला त्याचा ओलावा मिळाला नसता. आमच्या एरीला पाणी आलं आता, नाहीतर पहिले सगळं पाणी वाहून गेल्यावर काही थांबतच नसतं डोंगरावर.